हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास सेकंड लेसन नंबर 3 युनिट्सलाच वन्स म्हणतात अँड टेन्स. युनिट अँड टेन्स. चला तर खाली दोन लहान मुलं आहेत, त्यांच्यात काय बोलणं चालू आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर ही छोटीशी मुलगी काय म्हणते पहा त्या मुलाला. There are 10 beads in the string, so this is 110. तर ती मुलगी, लहान मुलगी त्या मुलाला काय म्हणते पहा. There are 10 beads. तर या स्ट्रिंग मध्ये, या तारेत किंवा या माळेत, स्ट्रिंग म्हणजेच काय माळ, या माळेमध्ये टोटल किती बीड्स आहेत? बीड्स म्हणजेच काय मोत्या, बीड्स म्हणजेच काय मोत्या. टोटल किती बीड्स आहेत, किती मोत्या आहेत? 10 आहेत. 10 बीड्स मिळून इथं काय तयार झालेलं आहे? 110 तयार झालेलं आहे. 110 म्हणजेच काय? एका माळेत किंवा एका स्ट्रिंग मध्ये जर 10 मणी असतील किंवा 10 बीड्स असतील तर त्याला 110 असे म्हणतात. तर तो मुलगा तिला काय क्वेश्चन विचारतोय पहा पुन्हा. व्हॉट इफ वी अनटाय धिस. जर या माळेला आपण अनटाय केलो, या सगळ्या मोत्यांना आपण वेगळं केलं तर काय होईल, असं हा प्रश्न करतोय. इथं दाखवण्यात आलेला आहे पहा प्लेटमध्ये. तो काय करतोय, ते सगळे मोती, ते सगळे बीड्स काय करतोय, अनटाय करतोय. इथं एकत्र होते. आता यानं इथं काय केलेलं आहे, त्यांनी लूज केलेलं आहे. तर इथं प्रश्न काय विचारतोय, जर आपण त्यांना लूज केलं, अनटाय केलं तर काय होईल, असं तिथं क्वेश्चन करतोय त्या मुलीला. तर ती मुलगी काय आन्सर देते पहा. वी विल गेट 10 युनिट बीड्स. आता इथं कसं होते, एकत्र होते म्हणून त्याला आपण काय म्हणलो, 110 म्हणलो. जेव्हा 10 बीड्स एकत्र असतात तेव्हा आपण त्यांना 110 म्हणतो, कारण त्यापासून एक 10 नंबर तयार झालेला आहे. 10 मोत्यांचा एक माळ आहे ना, मग त्याला आपण 110 म्हणतो. जर आपण त्याला ओपन केलो, अनटाय केलो, लूज केलो तर ते 110 होत नाही. तर ते काय होणार, 10 युनिट्स बीड्स होणार. तर 10च असणार आहेत, पण कसे असणार आहेत, लूज असणार आहेत, सिंगल सिंगल असणार आहेत. इथं एकत्र आहेत तर इथं कसे आहेत, लूज आहेत, म्हणून त्यांना आपण इथे काय म्हणणार आहोत, 10 युनिट बीड्स. तर पुढे पुन्हा तो काय क्वेश्चन करतोय पहा तोच मुलगा. व्हॉट इफ वी टाय दिस 10 बीड्स टुगेदर. ह्याच लूज केलेल्या बीड्स ना, या ज्या आपण प्लेटमध्ये काढलो लूज करून, तर पुन्हा आपण त्यांना टाय केलो, एकत्र बांधलो तर काय होईल, पुन्हा हा क्वेश्चन त्या मुलीला करतोय. तर ती मुलगी काय म्हणते पुन्हा पहा. वी विल गेट अ स्ट्रिंग ऑफ 110. आता आपल्याला पुन्हा येथे काय भेटेल, एक माळ भेटेल. स्ट्रिंग म्हणजेच काय, एक माळ भेटेल. कशाचं, 110चं. एका 10 मोत्यांचं इथे आपल्याला एक स्ट्रिंग भेटेल, असं ती मुलगी त्या मुलाला सांगते. तर पुन्हा इथे क्वेश्चन करतोय पहा तो मुलगा, लहान मुलगा. इफ वी टेक लेस दॅन 10 बीड्स देन डू वी गेट 110. इथं त्या मुलीनं किती घेतलं होतं स्ट्रिंग मध्ये, त्या माळेत तिनं किती घेतले होते, किती बीड्स घेतले होते, 10 घेतले होते. पण हा काय क्वेश्चन करतोय, जर आपण स्ट्रिंग मध्ये 10 पेक्षा पण कमी बीड्स घेतलो, 10 मोत्यांपेक्षा आपण जर कमी मोते जर घेतलो, त्याच्यापासून 110 हा तयार होईल का, असं क्वेश्चन तो मुलगा त्या लहानशा मुलीला करतोय. तर ती सुद्धा काय देते पहा आन्सर, नो. जर स्ट्रिंग मध्ये किंवा माळेत 10 बीड्स नसतील तर तेथे 110 तयार होत नाही. 10 म्हणजे काय, 10. जर तुम्ही 10 पेक्षा कमी मोत्या घेत असाल तर तेथे 110 तयार होणार का, तर नाही. तर इथे 10 असतील तरच आपण येथे 110 म्हणू शकतो. तर अशा प्रकारे येथे त्या छोट्याशा मुलीनं त्या मुलाचे येथे बद्दलचा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. तर खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स. तर इथे आपल्याला काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे, तर तिथे आपल्याला बॉक्समध्ये आन्सर्स लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. Sanika has one string of 10 means she has a dash dash beads. सानिकाकडे एक 10 बीड्सचं काय आहे, स्ट्रिंग आहे. काय आहे, स्ट्रिंग आहे. तर टोटल तिच्याकडे किती बीड्स होतील, 110 म्हणजेच काय, 10. तर इथं आन्सर काय येईल, 10 येईल. तर सेकंड वन आहे, मयुरेश हॅज अ वन स्ट्रिंग ऑफ 10 अँड 8 युनिट बीड्स, सो ही हॅज अ डॅश डॅश बीड.
तर मयुरेशकडे एक स्ट्रिंग आहे, 10चं एक स्ट्रिंग आहे आणि लूज युनिट म्हणजेच काय, जे लूज असतात, जे एकत्र नसतात त्यांना युनिट म्हणतात. जे लूज असतात त्यांना युनिट म्हणतात. तर एक स्ट्रिंग आहे, 10चं एक स्ट्रिंग आहे आणि लूज किती बीट्स आहेत? 8 बीट्स आहेत. तर टोटल मयुरेशकडे किती होतील? 10 प्लस 8 अशा प्रकारे त्याच्याकडे 18 बीट्स होतील. लास्ट वन आहे, नीता हॅज 2 स्ट्रिंग ऑफ 10 and 9 units beats, so she has a dash dash beats. नीताकडे 2 स्ट्रिंग्स ऑफ 10 आहेत. काय आहेत? 10 चे 2 स्ट्रिंग्स आहेत आणि युनिट किती आहेत? 9 युनिट आहेत. तर अशा प्रकारे तिच्याकडे किती बीट्स होतील? 10 स्ट्रिंग किती आहेत? 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत आणि लूज किती आहे? 9 आहेत. तर काय होईल आन्सर? 2 9 29. तर अशा प्रकारे तिच्याकडे 29 बीट्स होतील. दॅट आफ्टर येथे आपल्याला पुन्हा ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, सानिकाज फ्रेंड्स वॉन्ट नंबर्स ऑफ बीड्स ॲज शोन इन द फॉलोइंग टेबल्स. हाऊ मेनी स्ट्रिंग्स ऑफ टेन्स अँड हाऊ मेनी लूज बीड्स शुड दे टेक? शो इट बाय ड्रॉइंग पिक्चर. तर इथे आपल्याला सानिकाच्या फ्रेंड्सला काय पाहिजे आहेत? नंबर्स ऑफ बीड्स पाहिजे आहेत त्या स्ट्रिंग्समध्ये. तर किती जणांकडे तेवढे स्ट्रिंग्स ऑफ टेन्स येतील किंवा लूज बीड्स येतील, इथे आपल्याला पिक्चर्स ड्रॉ करून सांगायचे आहेत. तर पाहून घेऊया. नेम्स देण्यात आलेला आहे. पहा, मनीष हा सानिकाचा फ्रेंड आहे. तर त्याच्याकडे किती नंबर्स ऑफ बीड्स आहेत? 36 आहेत. तर या 36 मधला जो 3 आहे, स्टार्टिंगचा जो 3 नंबर आहे तो कशात येईल? टेन्स मध्ये येईल, स्ट्रिंग्स ऑफ टेन्स मध्ये येईल. तर इथे 3 नंबर आहे, तर इथं आपण 3 स्ट्रिंग्स ऑफ बीड्स काढूया. काय काढायचं आहे? स्ट्रिंग्स ऑफ 10 काढायचे. किती? 3 काढायचे आहे. तर सेकंड वन जो नंबर आहे तो युनिट आहे. तर लूज किती लिहायचे आहेत? 6 लिहायचे आहे. तर इथं 6 डॉट काढण्यात आलेले आहेत. 6 बीड्स काढण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे रियाकडे किती बीड्स आहेत? 43 आहेत. तर स्ट्रिंग्स ऑफ 10 येतील 4 आणि लूज मध्ये येणार 3. तर 4 काय येणार? स्ट्रिंग्स येणार. 3 काय येणार? लूज येणार. त्याचप्रमाणे सोहमकडे आहेत 54. तर 5 हे काय येईल? स्ट्रिंग्स ऑफ 10 येईल. तर 4 लूज येतील. त्याचप्रमाणे जॉनकडे आहेत 77. तर 7 स्ट्रिंग्स ऑफ 10 येतील आणि 7 येथे लूज येतील. ईशाकडे आहेत 82 बीट्स. तर इथे आपण 8 स्ट्रिंग्स ऑफ 10 काढून घेऊया आणि येथे 2 लूज बीट काढून घेऊयात. दॅट आफ्टर येथे आपल्याला प्लेस व्हॅल्यू देण्यात आलेला आहे. पहा नंबरचा, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. प्लेस ऑफ डिजिट इन अ नंबर. तर येथे आपल्याला 36 हा नंबर देण्यात आलेला आहे. 3 जो आहे तो कुठल्या प्लेसला आहे? टेन्स प्लेसला आहे. कुठल्या प्लेसला आहे? टेन्स प्लेसला आहे. तर 6 जो आहे तो कुठल्या प्लेसला आहे? वन्स ऑर अ युनिट प्लेसला आहे. तर लास्टहून जो नंबर तयार होतो तो काय असतो? त्याचं प्लेस काय असतं? युनिट असतं. लास्ट जो नंबर असतो, कुठलाही नंबर घ्या, त्याच्यातला जो लास्ट नंबर असतो तो युनिट प्लेसला असतो आणि त्याच्या पुढचा जो नंबर असतो तो टेन्स प्लेसला असतो. तर इथे 3 हा टेन्स होईल आणि 6 काय होईल? युनिट किंवा वन्स होईल. त्याचप्रमाणे इथे 63 देण्यात आलेला आहे. तर इथं 6 जो आहे तो टेन्स आहे आणि 3 जो आहे तो वन्स किंवा युनिट आहे. तोच दॅट आफ्टर खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. इन द नंबर 43 विच डिजिट इट ॲट अ टेन्स प्लेस. तर 43 मध्ये टेन्स प्लेसवर कोणता नंबर आहे, कुठला डिजिट आहे ते विचारण्यात आलेला आहे. पहा, 43 मध्ये 3 हा युनिट प्लेसला आहे आणि 4 हा टेन्स प्लेसला आहे. तर आन्सर काय येईल? 4 येईल. इन द नंबर ऑफ 79 विच डिजिट इज ॲट युनिट प्लेस. तर 79 नंबर मध्ये युनिट प्लेसला, मी काय म्हणले, लास्ट नंबर हा युनिट प्लेसला असतो. तर युनिट प्लेसला कोणता डिजिट आहे येथे विचारण्यात आलेला आहे. तर युनिट प्लेसला येथे 9 हा नंबर आहे किंवा 9 हा डिजिट आहे. तर आन्सर येईल 9. दॅट आफ्टर इन द नंबर 59 विच डिजिट इज ॲट टेन्स प्लेस. इथे सुद्धा तोच क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. 59 मध्ये टेन्स प्लेसला कुठला डिजिट आहे, कुठला नंबर आहे ते विचारण्यात आलेला आहे. तर 5 हा जो नंबर आहे तो टेन्स प्लेसला येईल. अँड लास्ट वन आहे,
इन द नंबर 95 विच डिजिट इज ॲट टेन्स प्लेस. तर टेन्स प्लेसला इथे कोणता नंबर आहे ते विचारण्यात आलेला आहे. तर येथे टेन्स प्लेसला येईल 9 हा नंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे राईट द टोटल नंबर ऑफ अ बीड्स. तर इथे आपल्याला बीड्स देण्यात आलेले आहेत. तर त्यांना इथे आपल्याला काउंट करायचे आहेत, काउंट करून सांगायचे आहेत की टोटल किती बीड्स आहेत इथे विचारण्यात आलेलं आहे. चला तर काउंट करून घेऊया. तर येथे आहेत 14 बीड्स. काय आहेत? 14 बीड्स आहेत. तर मेक अ ग्रुप ऑफ 10 बीड्स इन द अबाव पिक्चर अँड राईट अ प्रॉपर नंबर्स इन द बॉक्सेस. 10 बीड्सचा मिळून एक ग्रुप तयार करा म्हणलेला आहे. काय करा म्हणलेला आहे? ग्रुप तयार करा म्हणलेला आहे. तर इथे ग्रुप केलो तर एका ग्रुपचं 10 बीड्स होईल आणि लूज किती राहिले? तर 4 राहिले. आपण 10 बीड्सचं एक ग्रुप तयार केलो तर लूज किती राहिले? जो युनिट प्लेस असणार आहे तोच इथे लूज राहणार आहे. तर लूज बीड्स असतील 4. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे मेक ग्रुप्स ऑफ 10 बीड्स इच अँड राईट द टोटल नंबर. तर येथे आपल्याला बीड्स देण्यात आलेले आहेत, अदर ऑब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत. त्यांचं आपल्याला काय करायचं आहे? ग्रुप तयार करायचं आहे. कितीचं ग्रुप तयार करायचं आहे? 10चं ग्रुप तयार करायचं आहे आणि लूज किती शिल्लक राहतील ते सुद्धा येथे आपल्याला लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया कितीचं ग्रुप तयार होईल. फर्स्ट मध्ये तर 2 ग्रुप्स तयार झालेले आहेत. किती ग्रुप्स तयार झालेले आहेत? 2 ग्रुप्स तयार झालेले आहेत. तर इथे आपण लिहून घेऊया 2 ग्रुप्स ऑफ 10 बीड्स. तर 2 ग्रुप तयार झालेले आहेत. तर लूज किती राहिलेला आहे? 1 राहिलेला आहे. तर इथे 1 लिहून घेऊया. तर टोटल बीड्स किती झाले? 21. किती झाले? 21. त्याच प्रकारे खाली आपल्याला स्पून देण्यात आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपल्याला 10-10चं ग्रुप तयार करायचं आहे. स्पूनचं सुद्धा काय करायचं आहे? 10-10चं ग्रुप तयार करायचं आहे. चला तर करून घेऊया. तर टोटल 4 ग्रुप झाले पहा. 10, 10, 10 अँड 10 असे टोटल 4 ग्रुप तयार झाले. तर इथे आपण 4 लिहून घेऊया. आणि लूज किती राहिले? तर 2 राहिले. लूज किती राहिले? 2 राहिले. तर इथे आपण 2 लूज स्पून लिहून घेऊया. तर टोटल किती स्पून झाले? 4 अँड 2. तर टोटल झाले 42. त्याच प्रकारे येथे पेन्सिल्स देण्यात आलेले आहे. तर पेन्सिल्सचा ग्रुप पाहून घेऊया. तर येथे टोटल 3 ग्रुप्स तयार झालेले आहेत. 1, 2, 3. तर इथे आपण 3 नंबर लिहून घेऊया. तर लूज राहिले 9. तर लूज किती राहिले? 9. तर इथे टोटल पेन्सिल येतील 39. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे मेक ग्रुप्स ऑफ 10 डॉट्स कंप्लीट द टेबल. तर इथे आपल्याला डॉट देण्यात आलेला आहे. तर डॉट मध्ये सुद्धा आपल्याला 10-10चं काय करायचं आहे? ग्रुप करायचं आहे. 10 डॉट्सचं काय करायचं आहे? ग्रुप करायचं आहे. आणि त्या ग्रुप्सला कुठं लिहायचं आहे? टेन्स प्लेसमध्ये लिहायचं आहे. आणि जे लूज आहेत डॉट्स त्याने युनिट्स मध्ये लिहायचं आहे आणि दोघांना कंबाईन करून इथे नंबर तयार करायचं आहे. इथे एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे पहा. विजयकडे टोटल किती डॉट्स आहेत ते आपण काउंट करून घेऊया. तर येथे ग्रुप तयार करून देण्यात आलेला आहे. ग्रुप ऑफ 10 आहे हा 10 डॉटचा. तर ग्रुप ऑफ 10 कशात कन्वर्ट झाला? टेन्स मध्ये कन्वर्ट झाला. तर येथे आपण टेन्स मध्ये 1 लिहून घेऊया. तर लूज डॉट्स किती राहिले? 2 राहिले. तर आपण येथे युनिट मध्ये लिहून घेऊया. तर दोन्ही मिळून नंबर तयार झाला 1, 2, 12. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सुमन. सुमनकडे किती डॉट्स आहेत ते काउंट करून घेऊया, ग्रुप करून घेऊया. चला तर येथे 2 ग्रुप्स तयार झाले. तर टेन्स मध्ये आपण इथे 2 लिहून घेऊया. तर लूज किती आहेत त्याच्याकडे? तर 7 आहे. तर येथे 7 लिहून घेऊया. तर नंबर तयार झाला 2, 7, 27. त्याच प्रकारे मोहितकडे सुद्धा काउंट करून घेऊया ग्रुप ऑफ 10 डॉट्सचं. तर इथे आपण किती ग्रुप्स तयार करू शकलो पाहून घेऊया. 1, 2, 3 अँड 4. तर टोटल 4 ग्रुप तयार झाले. तर टेन्स मध्ये आपण इथे 4 लिहून घेऊया. तर लूज किती राहिले? शिल्लक किती राहिले? 3 राहिले. तर इथे आपण 3 लिहून घेऊया. तर टोटल किती डॉट्स आहेत मोहितकडे? 4, 3, 43. त्याचप्रमाणे अशरफकडे काउंट करून घेऊया डॉट्स. तर किती ग्रुप्स तयार झाले पहा 10 डॉट्सचे? 1, 2, 3. तर या 3 ग्रुप्सला आपण टेन्स मध्ये लिहून घेऊया. तर लूज राहिले 3. तर इथे 3 लिहून घेऊया. तर नंबर तयार झाला 3, 3, 33. आणि त्याच प्रकारे इथे मारियाकडे सुद्धा काउंट करून घेऊया. तर ग्रुप तयार करून घेऊया. तर 2 ग्रुप्स तयार झाले. तर 2 ग्रुप्सला टेन्स मध्ये लिहून घेऊया 2.
आणि लूज राहिले 5, तर इथे नंबर तयार झाला 2, 5, 25. अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 युनिट्स अँड टेन्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.